स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असणारी नदी म्हणजे वैनगंगा नदी, तिच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर चला बघूया वैनगंगा नदीबद्दल अधिक माहिती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीचं खोरं हे अत्यंत सुपीक आहे आणि हे जे खोरे आहे ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये पसरलं गेलं आहे. आता या नदीचा उगम कुठे होतो तर बघा, मध्य प्रदेशमध्ये एक सिवनी जिल्हा आहे, तिकडे सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. आणि प्रवाह जो आहे, जसं मध्य प्रदेशमध्ये होतो तसं प्रवाह कुठे येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये. आता तीरावरची शहरं कोणती आहेत तर बघा, पवनी. पवनी जे आहे ते भंडारामधलं एक शहर आहे. त्याचबरोबर उपनद्यांमध्ये कन्हान ही सर्वात हिची मोठी उपनदी आहे आणि बाग जी आहे ती छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरून वाहते. नंतर बावनथडी आहे, चुलबंद आहे, पेंच आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भंडारा या नदीवरती गोसे खुर्द, इंदिरा सागर हे सर्वात मोठं धरण आहे आणि खोऱ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना तांदळाचा कोठार म्हणतात. आता ही प्राणहिता नदी आहे, म्हणजे कसं काय बघा, वर्धा व वैनगंगा जेव्हा एकत्र येतात, कुठे येतात तर चप्रा येते, यांचा संगम होतो आणि त्याला आपण प्राणहिता म्हणतात. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.